बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. नमस्कार. बिंदास आजवर आपण राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक आणि विविध क्षेत्रात काम करून नावलौकिक मिळवलेल्या विविध दिग्गजांबद्दल बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर जाणून घेतला आहे. अशाच निर्भीड कर्तृत्वानं बिंदास नेतृत्व ही ओळख मिळवलेल्या दिग्गज व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया. बिंदास व्यक्तिमत्वाच्या जन्मदिवसानिमित्त घेतलेला हा खास रिपोर्ट आणि आढावा. 2026 हे नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाचा पावन पवित्र वार म्हणजे गुरुवार, त्याच दिवसाला आलेला जन्मदिवस म्हणजे विकास महर्षी अप्पासाहेब पाटील या नेतृत्वाचा वाढदिवस. स्वर्गीय लोकनेते सप्ताह सम्राट रामकृष्ण बाबा पाटील यांच्या सुपुत्रांपैकी एक म्हणजेच अप्पासाहेब पाटील होय. जगद्गुरु सद्गुरु श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वाद लाभलेलं हे कुटुंब. अप्पासाहेब पाटील यांनी गावातील सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिल्यानं जनमानसात त्यांची प्रतिमा उज्ज्वल आहे. आतापर्यंत त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून पदभार स्वीकारून तो यशस्वीरित्या सांभाळला आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात सलग 10 वर्ष संचालक पदाचा कारभार त्यांनी पाहिला आहे. पैठण तालुक्यातील संत एकनाथ साखर कारखान्याचे ते माजी चेअरमन राहिले आहेत. यापूर्वी पैठण विधानसभेची निवडणूकही ते काँग्रेस पक्षाकडून लढले आहेत. विनायकराव पाटील महाविद्यालयाचे ते अध्यक्ष आहेत. यासोबतच त्यांना कृषी भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय. अप्पासाहेब रामकृष्ण पाटील यांचा जीवन प्रवास जर म्हटलं तर मराठवाडा आणि या परिसरातील एक ज्येष्ठ अनुभवी आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले एक व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1964 रोजी साध्या आणि कष्टकरी कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कार, शिस्त आणि परिश्रमाचे बाळकडू मिळाले. शिक्षणाची आवड आणि जिद्द लहान वयातच त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून आली. त्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून BSc ऍग्री ही पदवी संपादन केली. कृषी शिक्षणामुळे त्यांना शेतकरी, ग्रामीण जीवन आणि अर्थव्यवस्थेचे सखोल ज्ञान मिळाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात कार्य करण्याचा संकल्प केला. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय बनलं. अप्पासाहेब पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत विद्यमान संचालक म्हणून जबाबदारीनं कार्य सुरू केलंय. या माध्यमातून अनेक शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचं कार्य त्यांनी केलं. शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय राहिलंय. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक असून सलग 30 वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. विद्यार्थ्यांचं भविष्य घडविणं हेच त्यांनी आपले सामाजिक कर्तव्य मानलंय. औद्योगिक क्षेत्रात त्यांनी संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही जबाबदारी पार पाडली. शेतकरी हित, कामगार कल्याण आणि पारदर्शक कारभार हीच त्यांची ओळख ठरली आहे. राजकीय क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून पैठण सारख्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे ते उमेदवार राहिले आहेत. लोकांशी थेट संवाद, प्रश्नांची जाण आणि निर्भीड भूमिका यामुळे ते जनतेत लोकप्रिय झालेत. पैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे ते अध्यक्ष आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना कृषी भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पावती ठरतो. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख स्वभाव हीच त्यांची खरी ओळख आहे. सत्ता ही सेवा करण्यासाठी असते हा विचार ते कायम जपत आले आहेत. आजही ते समाजकार्य, शिक्षण, बँकिंग आणि शेती क्षेत्रात सक्रियपणे योगदान देत आहेत. अप्पासाहेब रामकृष्ण पाटील हे नाव म्हणजे विश्वास, नेतृत्व आणि समाज हिताचा आदर्श आहे. 1 जानेवारी 2026 गुरुवार या दिवशी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त न्यू हायस्कूल दहेगाव येथे मोठा उत्सव होतोय. संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत श्री हरी महाराज वैष्णव जालना यांचे हरिकीर्तन होणार आहे. बिंदास परिवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परिवार आणि सर्व मित्र परिवार चाहत्यांकडून त्यांना उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा.